Yeah, sure. Yeah. I'll talk to Mr. Brooks. Yeah, we will final deal tomorrow, and I'll get back to you. Okay? Fine. Thank you. आला गुज्जूबाई. हा बोल गुज्जूबाई, झाली काय? गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. राधिका वहिनी कधी पोचतील आता ऑफिस मध्ये? तू येतोयस ना? अरे हो, डोंट वरी यार. अरे सॉरी, तू अजून आला नाहीस म्हणून जरा विचारत होतो. कुठे पोचलायस तू? अरे तू दिलायस ना ऍड्रेस, त्याच ऑफिसच्या खाली आहे मी. ओके? अच्छा, खालीच आहेस तू? अरे हो बाबा, राधिकालाच भेट. हॅलो आनंद, एक मिनिट. एक मिनिट. हॅलो आनंद, ही बहुतेक राधिकाच आहे. मी तुला करतो. चल, मी फोन करतो तुला. ओके? चल बाय. हा, ओके. काश राधिका वहिनी आणि सौमित्रची भेट मी समोरून पाहू शकलो असतो, तर राधिका वहिनींना खूप आनंद होणार आहे. माय गॉड, राधिकाच आहे ना? दुसरी कोणीतरी असेल तर उगाच कॉन्फिडन्स नसायची. राधिका असेल आणि तिने मला ओळखलं नाही तरी कानफटात बसणारच आहे. एकूण काय आज कानफटात खायचीच आहे. चला. आणि काका, माझ्या मागे येऊ नका. मी येतो, तुम्हाला फोन करतो. ओके? एक्सक्यूज मी मॅडम, एक्सक्यूज मी. मला जरा हा ऍड्रेस सांगाल का? कोणालाच माहित नाही इथे. काय झालं मॅडम? ऍड्रेस इथे लिहिलाय, माझ्या चेहऱ्यावर नाही. तुम्ही तू हो मीच. अहो मॅडम, असं का बघताय तुम्ही? म्हणजे मुंबईत असं बघायची पद्धत आहे का काही? तुझं नाव सौमित्र? हो. अच्छा, तुम्ही फेस रिडिंग वगैरे करता का? अरे मला ओळखलं नाही? नाही. अरे मी राधिका सुभेदार, राधिका भावसार. माय गॉड, राधिका भावसार, हिस्लॉप कॉलेज. हो. बापरे, काय केलंस? अशी का दिसतेस तू? काय झालं? का बरोबर नाही का दिसून राहिले? नाही अगं, छान दिसतेस तू, पण म्हणजे एकदम अशी अचानक तू कशी होतीस? आणि सॉलिड आहे. माझं ठीक आहे, पण तुझं हे सगळं काय झालंय? हा, ते जरा अमेरिकेला होतो ना, म्हणून खाऊन जरा. हो का? हा. अरे फोकराड्या, अजून किती फेकशील? तुझी सवय गेली नाही का अजून? सॉरी, अमरावतीला होतो मी. अमरावतीला म्हणजे तिथे एक बिझनेस केला मी मडक्यांचा. तो काही फार चालला नाही, म्हणजे लॉस झाला. मग पुण्यात गेलो, तिथे पण लॉस झाला. मग आता आलोय मुंबईत, बघू काय होतंय का काही, बघू आता. म्हणजे पण आता आहेस ना तू मुंबईत? हो आहे ना. अगं त्या ऍड्रेसवर जायचंय मला, तिथे एक मीटिंग आहे. प्लीज सांग ना मला. तू जाशीलच. आधी तू माझ्या बरोबरच. कुठे? अरे माझ्या ऑफिसला. माझं ऑफिस आहे इथे जवळ. चल. राधिका, तुझं ऑफिस? भारत कॉल सेंटर मध्ये असशील, उगाच काय फेकतेस तू? आधी चल, म्हणजे दाखवते तुला. चल लवकर. चल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. Morning, ma'am. Morning, sir. Good morning. How are you? I'm good. How are you? I'm good too. Nice color. Thank you. I'll just go. Yeah, sure. Bye-bye. Hello, ma'am. Hello. Sorry, ma'am. Good morning. Good morning.
तुला कोणी परमिशन दिली इथे बसायची? काय झालं मॅम? माझं काही चुकलं का? ऑब्विसली ही माझी जागा आहे, बाजूला हो. काय बघताय, म्युझियम आहे का? I'm your senior. Listen to me. Go back to your work. Hashtag back to work. Yay! ये सम्या, राधिका राहू दे ना. सम्या ये. अगं, ऑफिस अरे आपलंच ऑफिस आहे, ये जेनी. मीट माय फ्रेंड सौमित्र. हॅलो. Hello, sir. Nice to meet you. नाईस नेम जेनी. Thank you. आणि यांना तर तू ओळखत असशीलच. हा ना, पाहिलंय मी कुठेतरी. हा 100 फ्रेंड्स. अरे गुज्जू भाई. अरे यार, तू इथे कसं काय? अरे तू इतने साल के बाद मिला है, कुठे होतास तू? हाल इतने साल के बाद मिले, लेकिन ऐसा लग रहा है कल ही मिले थे ना. कुठे सापडला वहिनी तुम्हाला? हा, खाली पत्ता शोधत होते. पहा ना, मुंबईत आलाय तरी त्याचा पत्ताच नाही आपल्याला. नाही नाही, तसं काही नाहीये. मी भेटणारच होतो, पण काही कॉन्टॅक्टच नव्हता तुमच्या कोणाचा. कसं काय भेटणार? हाँ ते पण है. लेकिन अभी कुछ नहीं है. देख, अभी इतने साल के बाद मिला है तो अभी सब खबर निकालेंगे तेरी. हाँ. बोल, काय चाललं काय तुझं? काय नाही रे, स्ट्रगल चालू आहे. असा उन्हातानात फिरतोय. काही खाल्लं नाहीये, कधी चक्कर येऊन पडेन अशी अवस्था आहे. हं? पा भोगनाड्या अजूनही फेकतोच आहे, सवय गेली नाही याची. बर सौमित्र, बरं 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 ठीक आहे. बरं आनंद भाऊजी, सगळ्यात आधी मला सांगा, तिथे एसबी कंपनीकडनं फोन येऊन गेला की नाही? नाही, अजूनपर्यंत आला नाहीये काय रिप्लाय? पण येणार हो ना? बहुतेक तुला विचारतात का हे? हो, ज्याने येणार की नाही रिप्लाय, काय वाटतं तुला? येऊ दे बाबा एकदाचा. आणि काय त्या आनंद भाऊजी सारखं एसबी एसबी एसबी, पूर्ण नाव नको सांगायला. बघ ना, मला पण अजिबात आवडत नाही. शॉर्ट फॉर्म एसबी म्हणजे काय? कशाला लावायचं? फक्त एसबी. हा, हा, फुल नाम ठेवायचं ना. नाही तर काय? नाही तर काय? एक फोन. Hello, Radhika Masale. Yeah. Okay. Okay, I'm waiting online. Yes, tell me. Oh, great. That's a great news. Thank you so much. Thank you. Thanks a lot. Right, sir. Okay. So, when should we meet for further discussion? Great. Okay, so you speak to Mr. SB and let us know. Yeah, thank you. Have a great day. Bye, take care. Ma'am, congratulations. SB कंपनीतून कॉल आला होता. आपल्याला मोठी ऑर्डर मिळते मॅम. काय? ग्रेट. राधिका, कॉंग्रॅट्स. चांगली बातमी दिलीस. खरंच हा आश्चर्याचा सुखद धक्का आहे. कारण ते एसबी स्वतः ऑफिस मध्ये येऊन नंतर डिसाइड करणार होते, पण ते ऑफिस मध्ये न येताच
त्यांनी आपली ऑर्डर सँक्शन केली सुद्धा. ग्रेट. नाही पण सर म्हणजे मला याचं आश्चर्य वाटतंय सर. म्हणजे असं कसं शक्य आहे, इकडे न येता आपलं सेटअप न बघता त्यांनी ऑर्डर सँक्शन केली. खरंच आश्चर्य आहे, आश्चर्य. का शक्य नाही? आपलं लक यावेळेला जोरदार आहे. हा करेक्ट. लक 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 जोरदार आहे. हा, आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या ना, लक पेक्षा सुद्धा तुमची कंपनी आता सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. सगळ्यांना कळलंय आता तुमच्या कंपनीबद्दल. हे महत्वाचं आहे. आणि तू आलास हा? म्हणजे तू आलास आणि लक आलं म्हणजे यु नो ही इज लकी. लकी. तो तर मी आहेच. तुला आठवतं ना कॉलेजमध्ये असताना केवढं लक असायचं तुझं माझ्यामुळे. हा, आता ती गोष्ट काढू नको दादा. पण सम्या, तू असा साधनं येत जा बरं. नाही, तू आलास की ऑर्डर मिळतील आम्हाला. बघ आत्ता हिला महत्व कळत आहे माझं. कॉलेजला असताना मी किती मागे होतो तुझ्या, पण नाही म्हणायची तेव्हा मला सतत. त्याबद्दल आम्हाला ऐकायचं, म्हणजे तो किस्सा ऐकायचा आहे मला. अरे पण नाही म्हणायची मला. बघ आता माझ्याशी लग्न केलं असतं तर आता हे ऑफिस अमेरिकेत असतं. पॉइंट आहे. तुझं नाव जॉन असतं, हिचं बहुतेक जेनीच असतं. हे अंकल मिस्टर फ्रान्सिस असते. अरे फोकरड्या, बस की आता. आज पहिल्यांदा ओळख झाली आहे सगळ्यांची. बरं राहू दे आता, यांना यांची कामं करू दे. आपण आतमध्ये जाऊया, केबिन मध्ये गप्पा मारत बसूया. Yes, चलो sure. नागपुर की यादें ताजा करते हैं. मेरी जान क्या बात है. SB. चला आपण आता आपापल्या कामाला लावूया. मला कशाला बोलवलं डार्लिंग? हा, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही. आणि बाय द वे ती शनाया काय करते इथे? तिला कशाला बोलवलं ऑफिसला? मी नाही बोलवलं तिला. मग करते काय ईडी? अरे ती कधीच चाललं होतं तिचं, मी ऑफिस परत जॉईन करणार. अरे पण करणार काय ती ऑफिस मध्ये येऊ ना? करणार काय म्हणजे ती मला म्हणाली मला रिजॉईन व्हायचंय. सो अरे हिला काय करायचंय इथे येऊन? मेकअप करायला, सेल्फी काढायला, स्टेटस अपडेट करायला. अरे टाइमपास करेल इथे येऊन. आणि तुझ्या डोक्याला उगाच त्रास ना. गॅरी हे करू नको, ते करू नको, ते बोलू नको, हे बोलू नको. डोकं खाईल तुझं. घरी पाठव तिला. हो यार, शनाया हे सगळं करणार आणि खूप हट्ट करणार. अरे पण म्हणून तर म्हणतोय ना, घरी पाठव तिला. हट्टी म्हणजे ना ती एक नंबरची आहे. इथेही तेच, घरी तेच. पण ओ, म्हणून तुझा चेहरा असा झालाय का, ओढल्यासारखा? किड्या आता तिचं सोड ना. मला तिचं नाही, या राधिकाचं टेन्शन आहे. त्यांनी काय केलं आता? ती ना सॉलिड सॉलिड म्हणजे ती सॉलिड वेगळी दिसते रे. म्हणजे अरे म्हणजे हे माझं कार्ड, त्याच्यावरती माझ्या ऑफिसचा पत्ता आहे आणि फोन नंबर सुद्धा. तुम्हाला कधी ना कधीतरी माझी गरज पडेलच. तुझं काही खरं नाही गुरु. हा हा, नाही नाही, अरे काही नाही. म्हणजे अच्छा आहे ना. म्हणजे आता राधिका वहिनी सक्सेसफुल होत आहेत तर त्या बिझी झाल्या आहेत. बायको बिझी, काम इझी म्हणालो होतो ना मी. हा हो रे, म्हणजे राधिका ना अशी अचानक खूप सुंदर, कॉन्फिडंट आणि अशी क्यूट वाटत होती. क्यूट. बाई तुला ना डिसाइड करावं लागेल. म्हणजे तुला नेमकं काय करायचंय. नाही नाही, केडी ते काही असो, हा माझ्या इगोचा प्रश्न आहे. काही झालं तरी राधिका माझ्या पुढे जाऊ शकत नाही. अरे जाणारच नाहीये. अशी कशी जाणार आहे? म्हणजे बघ, हे बघ, 10 रुपयाची नोट 2000च्या नोटची कंपॅरिझन नाही करू शकत ना. काय किती प्रयत्न केला तरी राधिका वहिनी तुझ्या पुढे जाऊ शकत नाही. अरे चिल्लर वो चिल्लर आहे, रुपया वो रुपया आहे. काय हो केड्या, बरोबर आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण मला तिथल्या सगळ्या खबरा मिळायला पाहिजेत. डार्लिंग डोंट वरी, मी आहे ना. सगळी इन्फॉर्मेशन काढून देतो तुला मी.
पण काही झालं तरी मी राधिकाला पुढे जाऊ देणार नाही. बस बस. कोणी पाहिलं नाही ना तुला? नाही. बोल, काय बोलायचंय तुला? बोल. मला यार काका, थँक्यू. बोल. मला ना गुरु बद्दल बोलायचं. हा बोल ना. म्हणजे त्याचं खरं रूप तुला कळलं पाहिजे. आपण पाहिजे तर त्याला भेटूया आता. आता भेटून बोलायचंय? चल. नाही म्हणजे तू त्याच्या समोर येऊ नकोस. मी बोलतो त्याच्याशी, तू लांबून ऑब्झर्व कर, बघ किती बदललाय तू. बरं चल, लाव फोन, बोलव त्याला. शुअर? हा बोलव ना त्याला, चल बोलव. मज्जा येणार बघ आता. काय? हे बघ, उगाच आरडाओरडा करू नकोस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं? काय बोलायचं आहे ते भेटून बोलतो ना तुला. हे बघ, भेटल्यावर मला भाषण देणार असेल ना तर मला भेटण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, कळलं? हे बघ, तू प्लीज भेट मला. भेटल्यावर सगळं सांगतो काय काम आहे ते. अरे पण कशाबद्दल बोलायचंय? हा, पश्चाताप झालेला दिसतोय. कन्फेस करायचं असेल माझ्यापाशी सगळं. हवं तर तसं समज, पण प्लीज भेट ना. अर्जंट. काय झालं? काय म्हणाला? येतोय? येणारच तो. त्याला असं वाटतं ना की मला पश्चाताप झालाय. म्हणजे त्याला असं वाटत असेल की मी आता त्याच्या बाजूने होईल. म्हणजे त्यात त्याचा फायदा आहे. तो माझ्या मदतीसाठी नाही, पण स्वतःचा फायदा करायला तो नक्की मला भेटायला येणार. बघ तू, येणारच तो. गुरुनाथ सुभेदार, आय एम ईगर टू मीट यू. हे काय झालं? व्हॉट हॅपेंड? तू दिवसभर एवढं काम केलं शनाया की तू म्हातारी झाली? व्हॉट? हे काय? हो, अरे याच ठीक आहे, व्हाईट कलरची मेटॅलिक व्हाईट म्हणतात त्याला. हे बघ, तुला लावू का? अरे याचे काही फॅशन करता तुम्ही पण. चेअर आण रे, चेअर. पण त्या गुरुला आवडतं का हे? हे नाही माहिती मला. हे ऐक ना, गॅरी हल्ली फार वाईट वागतो माझ्याशी. म्हणजे मला असं वाटतंय की तू राधिकाला अट्रॅक्ट होतोय म्हणून. तू पण नाही यार. हे बघ शनाया, तू ऑफिस मध्ये आलीस ना आता, मग उलट चांगलंच आहे ना. म्हणजे आता तुला गॅरी बरोबर राहता पण येतं आणि सॅलरी पण मिळते. दोन्ही गोष्टी काय. हा ते ठीक आहे, बट काढलीस मग अशी. यार तू ऐक ना, पहिले तुला माहिती तरी का सकाळी काय झालंय ते? तुला माहितीये? कोणी सांगितलं? नाही म्हणजे काय, तुझ्या बरोबर काय झालं ते नाही माहित मला. माझ्या बरोबर काय झालं ते माहिती. यार थांब रे, ऐक जरा काय झालंय ते. मग त्याने काय होतंय? एक दिवस बस. ती काय रोज रोज तशी थोडी दिसणार आहे सुंदर तुझ्यासारखी. तू कुठे, ती कुठे? एवढी चांगली असते ना. अरे ब्युटिफुल, हॉट, असं पॅम्परिंग गॅरी नाही करत ना. तू बघत पण नाही आली माझ्या. चल मी जरा जाऊन येतो. ओके? ए कुठे चाललास? मी पण येते ना. नाही तू नको येऊस. मी ऍक्च्युली आनंदला भेटायला चाललोय. हे नको, तो मारेल तुला. प्लीज नको जाऊ, प्लीज. मारेल काय मारेल? बरी आहेस ना तू? केडी, हिला जरा डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टर? अरे डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलते ना. बरं ठीक आहे, भांडू नका, मी आलोच. यार बघितलं ना कसा बोलतो तो. मला आवडतच नाही. मी माझा गॅरी हरवलाय.
मग आपण एक काम करूया शन्या. काय? आपण ना त्याला शोधायला एक ऍड देऊ. आपण यांना पाहिलं का? हे आहेत गॅरी उर्फ गुरुनाथ सुभेदार. हरवले. जोक जोक सोचतोय तुला.